श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, नुकताच म्हणजे 17 मे वार रविवार पासून अधिक महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या अधिक मासाची समाप्ती ही 17 जूनला होणार आहे. तर या कालावधीमध्ये हा अधिक मास महिना असणार आहे. अधिक मास हा दर 3 वर्षांनी येत असतो आणि या अधिक मासामध्ये 33 या अंकाला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्व दिलं जातं. या अधिक महिन्यामध्ये अनेक जी म्हणजे बघा शुभ कार्य जी आहेत तर ती करणं वर्ज्य मानलं जातं किंवा टाळलं जातं. त्याचप्रमाणे बघा नामकरण सोहळा असेल किंवा गृहप्रवेश असेल, विवाह असतील तर ते केले जात नाही. त्याचबरोबर या अधिक मासामध्ये बघा अनेक नियम देखील पाळले जातात आणि त्यामध्ये बघा अधिक मास जो आहे ना तर तो संपेपर्यंत चुकून देखील आपल्याला आपल्या घरामध्ये आपण या भाज्या ज्या आहेत तर त्या खायच्या नाही. आता बऱ्याच लोकांना याविषयी माहिती नसते आणि बरेच लोक अधिक मासामध्ये पुरुषोत्तम व्रत करत असतात, पारायण करत असतात. तर ते पदार्थ खाल्ल्यामुळे त्या पारायणाचा किंवा केलेल्या व्रताचं उपासनेचं आपल्याला कोणतंही फळ जे आहे ना तर ते मिळत नाही. आपल्या घरातून माता लक्ष्मी काढता पाय घेत असते. वाईट भोग भोगावे लागतात. संकटे विघ्न आपल्या पाठीमागे लागत असतात. या ज्या काही चुका आहेत ना तर त्या आपण हा अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना संपेपर्यंत चुकून देखील करायच्या नाही. आता आपल्याला कोणत्या भाज्या खायच्या नाहीये याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, अधिक मास म्हणजेच हा धोंड्याचा महिना जो आहे तर तो दर 3 वर्षांनी येत असतो. बघा अधिक मास बघा धोंड्याचा महिना, मलमास, पुरुषोत्तम मास या नावाने सुद्धा ओळखला जात असतो आणि असा पवित्र आणि पावन महिना सुरू झालेला आहे. तर या महिन्यामध्ये आपण अनेक नियम पाळून संकल्प करून व्रत देखील करत असतो. त्याचबरोबर घरामध्ये पारायण सुद्धा करत असतो आणि त्याचं शीघ्र फळ आपल्याला मिळावं यासाठी आपण या ज्या काही छोट्या मोठ्या चुका आहेत ना तर त्या आवर्जून टाळायच्या आहेत. आपल्या घरामध्ये काही जे पदार्थ आहेत तर ते खाणं आपल्याला टाळायचं आहे. त्यामध्ये बघा तामसी पदार्थ म्हणजेच फुलगोबी असेल, वांगी असेल तर या भाज्या ज्या आहेत तर त्या आपल्याला खाणं या महिन्यामध्ये टाळायचं आहे. यासोबतच कांदा किंवा लसण हे जे आहेत तर हे तामसी पदार्थ आहेत तर ते देखील आपल्याला खाणं टाळायचं आहे. त्याचबरोबर बघा हे जे पदार्थ आहेत तर ते आपण खाल्ल्यामुळे आपलं मन जे आहे तर ते विचलित होत असतं. आपण जे काय पारायण करत असतो, व्रत करतो तर त्यामध्ये आपलं मन जे आहे तर ते एकाग्र स्थिर राहत नाही. म्हणून आपल्याला आपलं कुठल्याही आपलं पारायणामध्ये किंवा उपासनेमध्ये ध्यान करताना आपलं मन हे स्थिर असणं खूप गरजेचं असतं. कोणतंही पारायण असेल किंवा उपासना असेल, सेवा असेल तर ती अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने केली तरच त्याचं शीघ्र फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळत असतं. म्हणून आपण कांदा आणि लसण हे जे पदार्थ आहेत तर ते या अधिक मासामध्ये खाणं टाळायचं आहे. याबरोबरच अधिक मासामध्ये बघा आपल्याला मांसाहार जो आहे तर तो देखील वर्ज्य करायचा आहे. या अधिक महिन्यामध्ये आपण चुकून देखील मांसाहार हा जो आहे तर तो करायचा नाही. आपल्याला या अधिक महिन्यामध्ये किंवा धोंड्याच्या महिन्यामध्ये सात्विक जेवण जे आहे, भोजन जे आहे तर ते ग्रहण करायचं आहे. मनोभावे भगवान श्रीहरी विष्णू देवांची उपासना करायची आहे. ज्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णू देवांची सेवा उपासना ही मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने केली जाते तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी
ह्या स्वतःहून जात असतात आणि अखंड स्वरूपात निवास करत असतात। आपल्या घरामध्ये कधीही पैशाच्या आर्थिक अडचणी येत नाही। आपल्या घरामध्ये सतत अखंड माता लक्ष्मीचा वास असतो। हा अधिक महिना जो आहे तर तो उपासनेसाठी, साधनेसाठी किंवा नामस्मरणासाठी, त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्री जाऊन स्नान असेल, दान धर्म असेल, त्यासाठी अतिशय अत्यंत शुभ मानला गेला आहे। त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला कोटीप्रमाणे आपण आवर्जून दान धर्म जे आहे तर ते करायचे आहे। त्याचबरोबर या महिन्यामध्ये आपल्याला लेकीला आणि जावयाला आपल्या घरी बोलावून धोंडे दान किंवा जावयाचा मानपान करायचा आहे। जावयांना मानपान करत असताना त्यामध्ये ज्या वस्तू आपण देत असतो त्यामध्ये 33 अनारसे असेल, 33 बत्ताशे असतील, 33 सुपाऱ्या असतील किंवा मग इतर कुठली 33 फळं असतील, तर अशा या संख्येमध्ये दान करावं। एखादं चांदीचं निरंजन किंवा तांब्याचं निरंजन, पितळेचं निरंजन, दिवा जो आहे तर तो आपल्याला जावयाला दान म्हणून द्यावा। असं चांदीचं निरंजन आपण आपल्या जावयाला दान म्हणून दिलं तर आपल्या कुंडलीमध्ये जो चंद्रदोष असतो तर तो दूर होण्यास मदत होत असते। अशा पद्धतीनं आपल्याला अधिक महिन्यामध्ये जावयाचा मानपान करायचा आहे। याबरोबरच अधिक महिन्यामध्ये मुलीनं आपल्या आईची सुद्धा ओटी भरायची असते। तर इतर वेळी आपण आपल्या आईसाठी काही करत नाही किंवा आईची ओटी देखील भरत नाही, परंतु अधिक महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला गेला आहे। या अधिक महिन्यामध्ये जर आपण आपल्या आईची ओटी भरली, आपल्याला कितीतरी त्याचं अनंत पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं। आईची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा आपण आईमुळे हे जग जे आहे तर ते बघत आहोत किंवा या सर्व गोष्टीचा आनंद आपण उपभोगत आहोत, तर ते सर्व शक्य आहे आईमुळेच। आणि म्हणूनच आपल्याला न चुकता या अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची आवर्जून ओटी जी आहे तर ती भरायची आहे। असं म्हटलं जातं की बघा, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, म्हणजेच किती जरी श्रीमंत व्यक्ती असला तरी देखील तो आईशिवाय एक भिकारीच आहे बरं का। किंवा त्या संपत्तीचा आपल्याला काहीच उपयोग किंवा आई पुढे सर्व जे आपलं वैभव आहे, ऐश्वर्य आहे, तर ते सुद्धा आपल्या आईची बराबरी करू शकत नाही किंवा बरोबरी कुणी करूही शकत नाही। त्यामुळे आवर्जून आपल्या आईसाठी वेळात वेळ काढून या अधिक महिन्यामध्ये मुलींना आपल्या आईची आवर्जून ओटी भरावी। यासोबतच महिनाभर आपल्याला भगवान श्री हरी विष्णू देवांची अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने सेवा करायची आहे। त्यांच्या मूर्तीवरती आपल्याला स्वच्छ पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे। पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। यासोबतच पिवळ्या रंगाची वस्त्र जी आहेत तर ती भगवान श्री हरी विष्णू देवांना मनोभावे अर्पण करायचे आहे। यासोबतच आवर्जून मंजिरी, तुळशीपत्र सुद्धा अर्पण करावी, कारण की तुळस जी आहे तर ती साक्षात माता लक्ष्मी स्वरूप मानली जाते आणि तुळस ही भगवान श्री हरी विष्णू देवांना अतिशय अत्यंत प्रिय आहे। म्हणूनच तुळशी मातेला हरिप्रिया या नावाने ओळखलं जातं, कारण की भगवान श्री हरी विष्णू देवांच्या पूजेमध्ये तुळशीला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे। त्यांची पूजा तर तुळशीपत्राशिवाय अपूर्ण मानली जाते। त्यामुळे आवर्जून तुळशीपत्र भगवान श्री हरी विष्णू देवांना अर्पण करावं। सकाळी आणि संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा। संध्याकाळच्या वेळी तरी आवर्जून तुळशीजवळ एक छानसा तुपाचा दिवा लावावा। तुम्हाला तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर मग तुम्ही तेलाचा लावला तरी देखील चालेल। आता या अधिक महिन्यामध्ये या ज्या काही सेवा आहेत ना तर त्या आपल्याला करायच्या आहे। अधिक महिन्यामध्ये केल्या तर 33 पटीने अधिक फळ आपल्याला प्राप्त होत असतं। आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी नांदत असते, म्हणून सर्व वाईट भोग जे आहेत तर ते संपत देखील असतात। म्हणूनच आपल्याला होईल तेवढी माता लक्ष्मीची आणि भगवान श्री हरी विष्णू देवांची या अधिक महिन्यामध्ये म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्याला सेवा जी आहे तर ती करायची आहे। तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल। त्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।